नमस्कार मित्रांनो, आज आपण असा विषय पाहणार आहोत जो प्रत्येकाच्या घराशी आणि विशेषतः प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारते. तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण काही परंपरा वर्षानुवर्ष करत आलो आहोत, पण त्यामागचं खरं कारण आपल्याला माहिती आहे का? आपण जे करतो ते खरंच योग्य पद्धतीने करतो का, की फक्त इतरांना बघून ऐकून तसंच करत राहतो? आजचा विषय आहे अधिक महिना आणि ओटी भरण्याची परंपरा. आता तुम्हाला वाटेल ही तर अगदी साधी गोष्ट आहे, घराघरात केली जाते. पण इथेच एक मोठं सत्य लपलेलं आहे. आजही अनेक लोक ही परंपरा चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यांना वाटतं की आपण योग्यच करतोय. पण शास्त्र काय सांगतं ते फार थोड्या लोकांना माहिती आहे. काही वेळा आपण जे पुण्य मिळवण्यासाठी करतो तेच चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा मिळत नाही आणि काही वेळा तर उलट परिणामही होऊ शकतो. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिना म्हणजे काय, तो इतका महत्त्वाचा का मानला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर अशा काही चुका पाहणार आहोत ज्या 90% लोकांना न कळत करतात. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल की परंपरा ही फक्त एक सवय नाही, तर ती आपल्या आयुष्यावर परिणाम करणारी एक शक्ती आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवात करूया अधिक महिन्याच्या खऱ्या अर्थापासून. आजचा विषय आहे अधिक महिना आणि ओटी भरण्याचं संपूर्ण शास्त्र. पण सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. आज तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त परंपरा नाही, तर एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकते. तुम्हाला माहिती आहे का, अधिक महिन्यात केलेली काही कामं तुमचं नशीब बदलू शकतात, पण चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचा परिणाम उलटाही होऊ शकतो. अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक अडचणी येतात, घरात वाद वाढतात, मन अस्थिर होतं आणि यामागे कधीकधी कारण असतं चुकीच्या पद्धतीने केलेली धार्मिक कृती. आता सर्वप्रथम समजून घेऊया अधिक महिना म्हणजे काय. हिंदू पंचांगानुसार सूर्य आणि चंद्र यांच्या गतीमध्ये फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 2-2.5 ते 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. यालाच अधिक महिना किंवा धोंडा महिना म्हणतात. हा महिना विशेष मानला जातो कारण तो भगवान विष्णूंना अर्पण केलेला आहे, म्हणून याला पुरुषोत्तम महिना असंही म्हणतात. या महिन्यात लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणं अशा गोष्टी टाळल्या जातात. पण याचा अर्थ हा महिना अशुभ आहे असं नाही. उलट हा महिना आत्मशुद्धी आणि साधनेसाठी सर्वात श्रेष्ठ मानला जातो. या महिन्यात केलेला जप, दान, वचन आणि उपासना याला खूप मोठं महत्त्व दिलं जातं. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. ओटी भरणं म्हणजे काय. ओटी भरण ही एक खूप सुंदर आणि पवित्र परंपरा आहे. एका स्त्रीने दुसऱ्या विवाहित स्त्रीला तिच्या साडीच्या पदरात काही वस्तू देऊन तिच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करणं म्हणजे ओटी भरणं. यामध्ये हळद, कुंकू, नारळ, फळ, बांगड्या आणि थोडे पैसे दिले जातात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही फक्त वस्तू देण्याची प्रक्रिया नाही, ही एक भावना आहे, एक प्रार्थना आहे, एक सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण आहे. आता इथेच सगळ्यात मोठी चूक होते. अनेक लोक ही परंपरा फक्त रिवाज म्हणून करतात. त्यामागे भावना असते. काही वेळा लोक तुलना करतात, कोण किती दिलं, कोणी जास्त दिलं. पण शास्त्रानुसार या सगळ्या गोष्टीचा काहीही अर्थ नाही. जर तुमच्या मनात स्वच्छ भावना नसेल तर कितीही महाग वस्तू दिल्या तरी त्याचं पूर्ण फळ मिळत नाही. आता योग्य पद्धत समजून घेऊया. सर्वप्रथम देवाची पूजा करावी, मन शांत ठेवावं, समोरच्या स्त्रीला आदराने बसवावं, तिच्या कपाळावर कुंकू लावावं आणि ओटीमध्ये
हळद, कुंकू, नारळ आणि इतर वस्तू ठेवाव्यात. त्यावेळी मनापासून तिच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. ही प्रक्रिया करताना तुमचं मन खूप महत्त्वाचं असतं. आता एक धक्कादायक गोष्ट समजून घ्या. जर ओटी भरताना तुमच्या मनात राग, मत्सर किंवा अहंकार असेल तर ती नकारात्मक भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. म्हणजेच ही फक्त बाह्य क्रिया नाही, तर एक ऊर्जेची देवाणघेवाण आहे. आता अनेकांना एक प्रश्न पडतो, जर आई नसेल तर काय करावं? जर आई नसेल तर तुम्ही मोठी बहीण, मावशी, काकू किंवा कोणतीही आई समान स्त्री याची ओटी भरू शकते. इथे नातं नाही तर भावना महत्त्वाची आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अनेक ठिकाणी स्त्रिया एकमेकींना ओटी भरतात, पण फक्त रिवाज म्हणून. त्यामध्ये भावना नसते आणि म्हणूनच त्यांचं पूर्ण फळ मिळत नाही. या महिन्यात काय करावं? भगवान विष्णूचा जप करावा, धार्मिक ग्रंथ वाचावेत, दान करावं, साधं आणि सात्विक जीवन जगावं. आणि काय टाळावं? वाद टाळावेत, भांडणं टाळावीत, खोटं बोलणं टाळावं, दुसऱ्याचा अपमान करणं टाळावं. कारण हा महिना आत्मशुद्धीसाठी आहे. आता एक भावनिक गोष्ट, कल्पना करा, तुम्ही मनापासून ओटी भरत आहात. समोरची स्त्री आनंदाने तुम्हाला आशीर्वाद देते. त्या क्षणी तुमच्यात आणि तिच्यात एक पवित्र नातं तयार होतं. हीच खरी या परंपरेची ताकद आहे. मित्रांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला दिशा देणारं एक महत्त्वाचं सत्य आहे. अधिक महिना आणि ओटी भरणं ही फक्त परंपरा नाही, ही तुमच्या नशिबाशी जोडलेली एक शक्ती आहे. जर तुम्ही आजपासून ही गोष्ट योग्य पद्धतीने आणि मनापासून करायला सुरुवात केली तर तुम्हाला स्वतःच फरक जाणवायला लागेल. घरात शांतता येईल, नात्यामध्ये गोडवा वाढेल आणि मनाला समाधान मिळेल. पण जर हीच गोष्ट तुम्ही दुर्लक्ष केली तर आयुष्यातील काही चांगल्या संधी तुमच्या हातातून निसटू शकतात. म्हणून ही माहिती फक्त ऐकून सोडू नका. तुमच्या घरात आणि कुटुंबात नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच गूढ आणि सत्य माहिती रोज पाहायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. या चॅनेलवर तुम्हाला अशा गोष्टी कळतील ज्या सहसा कुठे सांगितल्या जात नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लक्षात ठेवा, देवाला तुमच्या वस्तू नकोत, त्याला तुमची भावना महत्त्वाची आहे. मित्रांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला दिशा देणारं एक महत्त्वाचं सत्य आहे. अधिक महिना आणि ओटी भरणं ही फक्त परंपरा नाही, ही तुमच्या नशिबाशी जोडलेली एक शक्ती आहे. जर तुम्ही आजपासून ही गोष्ट योग्य पद्धतीने आणि मनापासून करायला सुरुवात केली तर तुम्हाला स्वतःच फरक जाणवायला लागेल. घरात शांतता येईल, नात्यामध्ये गोडवा वाढेल आणि मनाला समाधान मिळेल. पण जर हीच गोष्ट तुम्ही दुर्लक्ष केली तर आयुष्यातील काही चांगल्या संधी तुमच्या हातातून निसटू शकतात. म्हणून ही माहिती फक्त ऐकून सोडू नका. तुमच्या घरात आणि कुटुंबात नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला अशा गूढ आणि सत्य माहिती रोज पाहायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. या चॅनेलवर तुम्हाला अशा गोष्टी कळतील ज्या सहसा कुठे सांगितल्या जात नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.